असं काही त्याच्यामध्ये रेफरन्स आहे का? म्हण नाही. मग लीळाचरित्र किती आहे? याच्यापूर्वी कोलत्यांच्या अगोदर 3 लीळाचरित्र प्रसिद्ध संस्थानात सुरुवात केली. पहिली आवृत्ती 78 मध्ये निघाली आणि तुम्ही विनाकारण काय अडवताय? दाखवा. त्यांनी लिहून दिलंय, मला कारण द्या. तो काहीच नाही, कारण काही देत नाही. फक्त असतो आम्ही जी कागद आणली त्या बाईची ऑर्डर होती तिथे जाता दिली. ठीक आहे बोले, तुम ऊपर तक पहुंच गए लेकिन हमारे पद्धत से हम करेंगे. फक्त या मंडळीचे एकच उद्देश आहे, काल हरण करणं, समाजाला वेठीस धरणं. कारण त्यांना त्या सर्व लोकांना ही परंपरा नाही. मुरारे तृतीय पंथ आणि मुरारे तृतीय पंथ असल्यामुळे आपलं वेगळं अस्तित्व, वेगळं चूल, वेगळं कूळ स्थापन करण्याचा हा गुळगुळीत अशा प्रकारचा एक स्लो पद्धतीने प्रयत्न सुरू आहे. आणि त्या प्रयत्नाच्या माध्यमातून कुठंतरी आपण स्वयं अभिषिक्त राजाप्रमाणे पूर्वीच्या काळामध्ये आपण कथा ऐकत होतो, वेगळ्या वेगळ्या माध्यमातून पाहिजे. आपण सजग झालं पाहिजे. आपण ज्या विचारण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे की का तुम्ही पंथाचे नेमके कोण? तुम्ही 4 डोके 4 माणसं पंथाची कोण? हा प्रश्न महत्वाचा आहे. तिथं अर्ज करायला जी गेलेली माणसं आहेत, ज्यावेळी नाहीये पण वस्तुस्थिती समाजाला कळली पाहिजे, याच्या मागची मनोवृत्ती कळली पाहिजे. अहो मानवा मंडळीच्या बंड्यांच्या बुवाकडे त्यावेळी करंजेकर केस आम्ही एकही दाखल केलेली. लोकांमध्ये गैरसमज आहे की साळकर बाबांनी केस दाखल केली, करंजेकर बाबांनी केली, नागराज बाबांनी केली. एकाही माणसाने केस दाखल केली नाही. फक्त काम एवढं केलंय ते केस त्यांनी दाखल केली आहे. त्या केसचा अन्याय होतो हे ज्यावेळी कळलं त्यावेळी आम्ही अर्जदार झालोय. काय झालंय नाही, हा मानवा पंथात कार्यक्रम घडत असणार आहोत काय, हा विचार पुढे आला. आणि मग पुढे समज दिसला की वारकरी मेले धावून धावून आणि मानभाऊ मेले खाऊन खाऊन सगळे आजार जास्त आमच्याकडे झाले. अशी सगळी अवस्था. ही खालची ऑर्डर चुकीची आहे. खालचा निकाल चुकीचा आलं, आर्ग्युमेंट झाल्यानंतर निकाल होणार. तर त्यावेळी असं वाटलं ते फर्दर प्रोसिडिंग तोपर्यंत खालच्या प्रोसिडिंगला थांबवा अशाच प्रकारचा आदेश दिला. आता वर्ष झाला, 1.5 वर्ष झाला. फक्त आमच्यातल्या आता 17 लोकांपैकी म्हणजे हे सगळं कालहरण करण्याचे त्यांना हा आसुरी आनंद आहे. त्यांचे गुरु ऋषीराज जयंतराज पंजाब होते तेव्हापासून ती वृत्ती आहे. ती वृत्ती त्यांच्या जोपासलेली आहे. आवाली करतो मला 2-4 जण आले वेळे म्हणजे बा तुम्हाला आम्ही खतम करून टाकू. नागराज बाबांचं कसं झालं तसं तुमचं करून टाकू. मी म्हटलं वेलकम. दुसरं काय म्हणणार, स्वागत तुमचं. असं करणार हेच मला सांगायचं होतं. म्हटलं नागराज बाबांची गाडी ही पलटी झाली नाही. चालणारी रोडवर गाडी रोडवर फक्त झाडाला अशी खेटून पुढे उभी राहिली सर, पण गाडीतली 6 लोक कशी मारतात हो? महानवा पंथ दुःख सागरात बुडाला त्यावेळी फक्त ही गोष्ट बाहेर निघाली असती तर वातावरण बिघडलं असतं. पण आणखी त्यांच्या नावावर कुठली हिंसा लागू नये. मला अनुभव या चरित्राला वाटतं आमचे वायंदेश्वर वगैरे काय म्हणते. आणि मग त्यावेळेस लोक होते बाजूचे पाहू लागले, त्यांना वाटलं घाबरू लागले काय होतंय बा आता हा माणूस हातात चाकू सुरू आहे. आणि मी त्यावेळी पोट उघड केलं. म्हटलं भाऊ तुम्हाला राईट साईड पाहिजे का लेफ्ट साईड पोटाला काय हे आम्ही सर्वांना निघालोय की ब्रह्मस्वामीची आजनाडी आमचे प्राचार्य श्री बिडकर शास्त्री. कारण ते पैशासाठी अखिल भारतीय मानव परिषदेचे महामंत्री श्री साळकर बाबा, आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर श्री वाकीकर बाबा, व्यासपीठावर उपस्थित आदरणीय श्रद्धेय अडसूरकर बाबा, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय लासूरकर. संस्थेच्या वतीने नेहमी आपल्या पंथीय समाज व्यवस्थेतील जी मुलं आहेत मुली आहेत यांच्या कलागुणाचा गौरव व्हावा, त्यांना या व्यासपीठावरून प्रोत्साहन दिलं गेलेलं आहे. त्याच अनुषंगाने गेल्या 5 ते 4 वर्षापासून या संस्थेच्या माध्यमातून माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत जी गुणानुक्रमे आपल्याला उपलब्ध जी गुणपत्रिका प्राप्त झालेली आहे त्या आधारे आपण त्यांना 751 रुपये रोख आणि पारितोषिक प्रदान करत आलो. त्याप्रमाणे आमच्याकडे उपलब्ध जी गुणपत्रिका आलेली आहे त्याप्रमाणे कुणाल मदनराव रामटेके यांनी गुण मिळवून उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत
यश संपादन केलेले आहे. मी त्यांचे ते असतील किंवा त्यांचे पालक असतील त्यांनी कृपया स्टेजवर यावं. मान्य अध्यक्ष साहेबांना विनंती करतो त्यांनी त्यांना शिष्यवृत्ती आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करावा. श्री मदनजी रामटेके. अभिनंदन सांगा आमचं. यांचा सत्कार मूर्ती आदरणीय केशवताई मेश्राम करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वांनी टाळ्यांनी त्यांचं स्वागत करावं. त्याचप्रमाणे इथे थोड्या वेळा शिवाणी आणि ऋतुदा सोनकर मी साळकर बाबांना विनंती करतो तिला बक्षीस प्रदान करतील. त्यानंतर प्राध्यापक हरिजी माटे यांच्याकडे मी जबाबदारी संस्थान मंदिरचे बाबा धनापती बाबा आजच्या कार्यक्रमाला तत्वज्ञानाचं यथार्थ दिग्दर्शन, यथार्थ विचार प्रदर्शन प्रत्यक्षाची संपूर्ण वर्ष खची घातली, पण ते आज राज्यात नाहीत असे आमच्या या संस्थेचे संस्थापक कवल्यवासी डॉक्टर राघव मेश्राम यांचा जो मानस होता हे व्यासपीठ निर्माण करण्याच्या पाठीमागचं जे उद्दिष्ट होतं ते उद्दिष्ट आम्ही सतत सांगत आलो. ते उद्दिष्ट आज आपल्याला या व्यासपीठावरून परमपूज्य आदरणीय पच्चाधीश महाराचार्य ऐकायला मिळालेला आहे. अशी एक म्हण आहे, मीठा मीठा सबकोय खाय कडवा खाय कोण. मीठा मीठा सबकोय खाय कडवा खाय कोण. जो कोई प्राणी एक बार कड़वा खाए वो सबसे मीठा हो, अशी म्हण आहे. साळकर बाबांनी विचार मानले ते अतिशय कळवट कटू सत्य आहे, पण ते मान्य करण्यालायक मान्य करायला आवश्यक आहे. या व्यासपीठाची या ठिकाणी केवलाशी डॉक्टर मेश्रामांच्या कार्याला त्यांनी त्यांच्या हयातीपर्यंत सोबत दिली. त्यांच्या कार्य यशस्वी करण्याकरता त्यांनी साथ दिली. अशा त्यांच्या अर्धांगिनी त्यांच्यानंतर त्या दीक्षित झाल्या अशा त्या रत्नकलाबाई यांचा देहावसान या वर्षात झालेला आहे. आणि संस्थेच्या या परंपरेनुसार ही संस्था आज या ठिकाणी त्यांचा दुखाण्याचा कार्यक्रम आयोजित करते आहे. तो दुखाण्याचा कार्यक्रम स्वीकारण्याकरता मी प्रकाश मेश्राम यांना या ठिकाणी पाचारित करतो आहे. त्यांनी यावं आणि किशोरजी शेंडे प्राध्यापक यांनी दुखाण्याचा कार्यक्रम सादर करावा. दुखाण्याचा कार्यक्रम पार पडलेला आहे. चक्रधर स्वामीच्या तत्वज्ञानानुसार चातुर बजावर खरा नाही आज या पंथामध्ये आहे. साधक म्हणायचं आहे की हे तत्व चक्रधर स्वामीला मान्य नाही आणि म्हणून या विचाराला धारा देऊ नये. जर असं आपण म्हटलो की तर पोपीला दिसतात, हिंसक कृतीत जन्माला आलेला मुलगा ब्रह्मचारी होता तत्वज्ञान प्रस्थापित करतो आणि ब्राह्मण घरात जन्माला मुलगा जन्मता क्षणीच तो कोणत्या वर्गाचा आहे हे सांगण्याकरता या पंथामध्ये कोणती व्यवस्था परमेश्वराने निर्माण केलेली आहे का, किंवा हे सांगण्याकरता कोणत्या का महंताची निर्मिती या परमेश्वराने केली आहे का, याचा विचार होणे आवश्यक आहे. आणि या मुद्द्यावर अध्यक्ष महोदयाने आपले विचार मांडावे तेवढं बोलून मी माझे विचार संपवतो. धन्यवाद.
जीवान सदा दुःखी काल कृष्ण महाराज की, श्री दत्तात्रेय महाराज की, श्री चक्रपाणी महाराज की, श्री गोविंद प्रभु महाराज की, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की. मला अत्यंत आनंद झाला आणि देवाची इच्छा असावी मी अध्यक्ष व्हावा. नियोजित अध्यक्ष, अखिल भारतीय मानव परिषदेचे अध्यक्ष आपल्याला लाभणार होते, परंतु पंथात इथे येऊ शकले नाही आणि त्यामुळे त्यांची जी जबाबदारी आहे ती माझ्यावर येऊन पडलेली आहे. ती कितपत आता माझ्याकडून पार पडते हे आपल्याला पाहायचं. पूर्ण काळ आज या ठिकाणी झालेला आहे आणि मोठा संयोगाची गोष्ट आहे की म्हणजे 24वा वर्ष संपलेलं आहे इथे आणि मकर धोक्याला येण्यासाठी आमचं 24 वर्ष पूर्ण झालेले आहे. हे जे नाव आहे अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचं हे नाव ज्यांच्या अत्यंत प्रगल्भ बुद्धिमत्तेतून प्रगट झालेला आहे त्यांचा प्रथमतः नामोल्लेख करणं मी आवश्यक समजतो. आदरणीय श्रद्धेय कैवल्यवासी डॉक्टर राबो मेश्राम हे खरोखर या परमार्ग अध्ययन मंदिराचे संस्थापक संचालक होते. या मंदिराच्या तर दर्शनशास्त्राच्या इतिहासामध्ये निर्माण केलेला आहे ही त्यांची कलाकृती अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्यांना प्रथमतः मी अभिवादन त्यांच्या स्मृतीला करतो. डॉक्टर साहेबांचा आणि माझा मी लहान असताना पासूनचा माझा त्यांचा संबंध आहे हे निळकंठ भाऊ नाही खोब्रागडेंना माहिती आहे कारण ते नेहमी त्यांच्या सोबत असत. चौकामध्ये गांधी चौकामध्ये मला वाटतं एका दुकानात बसत असं आणि आम्ही जेव्हा इथे बडकत चौकाच्या पुढचा चौक त्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला ही मंडळी येत असे आणि मी मुद्दामून महालवर आमचा मुक्काम असायचा वर्षांकडे मुद्दामून यांच्या भेटीला मी तिथे जात असे. देवाणघेवाण विचारांची त्यांच्या माध्यमातून होत असे, कधी कधी चर्चाही होत असे, कधी कधी चांगले विचार त्यांच्या माध्यमातून मला ऐकायला मिळत असे. आमचा जडणघडणीचा तो काळ होता. संवेदनशील अशा प्रकारची आमची मनोवृत्ती त्यावेळेला होती. त्यावेळेला खऱ्या अर्थाने माझा पिंड सुद्धा दार्शनिक स्वरूपाचा आहे आणि म्हणून त्यावेळेला जर माझे डॉक्टर साहेबांचे झालेले आहेत आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा त्यांच्या भेटीला जात होतो. त्यांच्या माझ्यामध्ये एक अशा प्रकारचं नैसर्गिक स्नेहबंधन सुद्धा निर्माण झालं होतं. ते माझ्या भेटीला म्हणजे मी आलो नाही म्हणजे मग हो तुम्ही काल नव्हते आले मग त्यांना सांगायचं कुठेतरी व्याळीला दंडवत होता आणि त्यामुळे तिकडे जेवायला जावं लागलं. बाबांनी आता उल्लेख केला आपल्या भाषणात की वारकरी धावून धावून मेले आणि मानव खाऊन खाऊन मेले उल्लेख केलेला आहे. त्यांच्या कार्याचं या ठिकाणी खऱ्या अर्थाने जे प्रतिकात्मक या ठिकाणी महानुभाव परमार्ग अध्ययन मंदिर निर्माण झालेलं आहे. आजच्या या सभेचे सन्माननीय उद्घाटक परमादरणीय परमश्रद्धेय परमस्नेही प्रातस्मरणीय आचार्य प्रवर महंत श्री साळकर बाबा खरोखर त्यांच्या विचाराला जी एक धार आपल्याला दिसते याची आणि पंथात अवैधरित्या ज्या काही गोष्टी होतात त्याच्याबद्दलची चीड आपल्याला त्यांच्या त्या व्याख्यानातून जाणवलेली आहे हे केव्हाही कबूलच करायला. ज्यांनी लहानपणापासून आमच्यावर प्रेमाचा वर्षाव केलेला आहे असे आदरणीय श्रद्धेय श्री जायराज बाबा सुद्धा उपस्थित आहे. व्यासपीठावर उपस्थित असलेले मी तर स्वभावी मधुर भाषी असे आळसपूरकर बाबा त्याचप्रमाणे श्री लासूरकर दादा ज्यांचा हृदय सत्कार आपण या ठिकाणी केला असे परमार्ग सेवक श्रीमान सद्भक्त पुरव साहेब हे आज या सभेला जरी उपस्थित नसले तरी त्यांचा आपण फार मोठा गौरव फार मोठा सत्कार या ठिकाणी केलेला आहे. त्यांच्या बरोबरच भजना